नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा अन्य कोणत्याही ज्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर भरती या पदासाठी अर्ज केलेला असेल, त्यांच्यासाठी आपली लेक्चर सिरीज सुरू आहे। आपल्या चॅनलवरती ड्रायव्हर भरती या पदासाठीच्या खूप सगळे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। मित्रांनो, आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे काही तांत्रिक गोष्टी आहेत। मित्रांनो, ड्रायव्हर भरतीमध्ये तुम्हाला तांत्रिक विषयावरती काही प्रश्न विचारले जातात, त्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपली याची ही लेक्चर सिरीज असणार आहे, ती कंटिन्यू चालणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। मित्रांनो बघा, खूप विद्यार्थी मित्र जे आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, ड्रायव्हर भरती या पदासाठी अर्ज केलेले आहेत। माझे बरेच सगळे ड्रायव्हर मित्र आहेत, ते लग्नासाठी खोळंबलेले आहेत की त्यांना ड्रायव्हर असल्या कारणामुळे कोणी मुलगी देत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या याच प्रोफेशनमध्ये जर सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला सहज कोणीही मुलगी देऊ शकेल। त्यासाठी काय करायचं आहे, ज्यांनी ड्रायव्हर भरती पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांनी मन लावून अभ्यास करायचा आहे। फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलवरती सगळी तुमची तयारी आहे ती तयारी करून घेतली जाते आणि तुमची जी काही भरती आहे ड्रायव्हरची त्याच्यामध्ये तुम्हाला उज्ज्वल यश मिळण्यासाठीचं हे आपलं प्रयत्न असणार आहे। तर बघा, आजचा आपला टॉपिक काय आहे, तर ड्रायव्हर भरतीमध्ये तुम्हाला गाडीविषयी काही तांत्रिक प्रश्न विचारले जातात। बॉम्बे हायकोर्टमध्ये याच्यावरती तुम्हाला जवळपास मित्रांनो 20 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 मार्कासाठी। त्याची तयारी आपण इथं चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत। तर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं ड्रायव्हर भरतीमध्ये, किंवा आपल्याला गाडीविषयी काय काय तांत्रिक माहिती विचारली जाऊ शकते, हा पार्ट पहिला असणार आहे। याच्यातील दुसरा पार्ट ही मी तुम्हाला मित्रांनो उद्याच्याला अपलोड करणार आहे। तर बघा, काय करायचं, हे सगळे पार्ट बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपली जी ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट आहे JSIT सोल्युशन या चॅनलवरती, तर ती प्लेलिस्ट पाहायची आहे। तिथे तुम्हाला सगळे ड्रायव्हर भरतीचे व्हिडिओ मिळतील। तर बघा, इथं आपल्याला इंजिन संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता इंजिन संबंधीमध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर पहिला मुद्दा लक्षात घ्या। इथं मित्रांनो मी तुमचे हे जे काही पॉइंट दिलेले आहेत ते सगळे पॉइंट मी येणाऱ्या काळामध्ये कव्हर करणार आहे। त्यासाठी तुम्ही निश्चिंत राहायचं आहे, खाली वाचत जाऊ नका। मी तुम्हाला एक एक पॉइंट कव्हर करणार आहे, डिटेलमध्ये सांगणार आहे। इथं फक्त मी तुम्हाला शॉर्ट मुद्दे घेतलेले आहेत, लक्षात घ्या। इथं शॉर्ट मुद्दे घेतलेले आहेत, तुम्हालाही त्याच्यावरून लक्षात येईल की कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं। तर इंजिन संबंधी प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, तर तुम्हाला पहिल्यांदा इथं इंजिनचे प्रकार विचारले जाऊ शकतात की कोणकोणत्या प्रकारचे इंजिन आहे, ते कशा पद्धतीने कार्य करतं, त्याचा फायदा काय होतो, त्याचा तोटा काय होतो, हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर 4 स्ट्रोक इंजिन आणि 2 स्ट्रोक इंजिन याच्यामधील तुम्हाला डिफरन्स देखील विचारला जाऊ शकतो, त्याचे कार्य विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर इंजिन ऑइलचे महत्त्व काय आहे, बघा आपण ड्रायव्हर आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात। तर इंजिन ऑइलचे महत्त्व काय आहे, इंजिन ओव्हरहीटिंगचे कारण आणि उपाय देखील विचारलं जाऊ शकतं। कारण आपण ज्या वेळेला ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेला गाडी आपण खूप लांब लांब घेऊन जात असतो, त्यावेळेला आपल्याला हे प्रॉब्लेम येत असतात आणि जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते कशामुळे येतात, त्याचं सोल्युशन काय आहे हे समजणं अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं की इंजिन ओव्हरहीटिंग कशामुळे होतं आणि त्याचं कारण काय आहे, आणि असं झालं तर तुम्ही त्याच्यावरती काय उपाय सुचवू शकता। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे ब्रेक सिस्टीम। बघा, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे। इथं तुम्हाला ब्रेकचे प्रकार विचारले जाऊ शकतात, त्याच्यानंतर ब्रेक फेल होण्याची कारणं आणि उपाय देखील तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं। आलं का लक्षात? त्याच्यानंतर ब्रेक ऑइलची पातळी व त्याच्या तपासण्या कशा पद्धतीने करून घेतल्या पाहिजेत। बघा, काय विचारलं जाऊ शकतं, तर ब्रेक ऑइल आहे त्याचे प्रकार आणि त्याच्या तपासण्या, त्याची कारणं हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर पुढचं आहे क्लच आणि गिअरबॉक्स विषयी देखील तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात। बघा, ड्रायव्हर भरतीसाठी आपल्याला तांत्रिक प्रश्न कोणकोणत्या मुद्द्यांवरती विचारले जाऊ शकतात हे आपण फक्त इथं पॉइंट बघतोय।
तुम्हाला या प्रत्येक पॉईंटचं डिटेल मी देणार आहे, याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनही मी देणार आहे। त्यासाठी निश्चिंत राहायचं आहे मित्रांनो, काळजी करायची नाही। फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमची फुल तयारी इथं ड्रायव्हर भरतीची करून घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, क्लच आणि गिअरबॉक्समध्ये काय विचारलं जाऊ शकतं, तर क्लचचे कार्य आणि त्याचे प्रकार। बघा, क्लचचं कार्य काय आहे, त्याचे प्रकार तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर गिअर बदलताना येणाऱ्या अडचणी। बघा, गिअर बदलताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्याच्यावरती आपण काय उपाय देऊ शकतो हे देखील इथं आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर गिअरबॉक्स मधील आवाज किंवा अडकण्याची कारणे। बघा, बऱ्याच वेळेला गिअर टाकत असताना आपला गिअर अडकत असतो, तर त्याची कारणे आणि त्याचा उपाय आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर बघा, सस्पेन्शन आणि स्टीअरिंग सिस्टीम। पॉइंट लक्षात घ्या, सस्पेन्शन आणि स्टीअरिंग सिस्टीम विषयी देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। हे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे, त्याबद्दल निश्चिंत राहा। फक्त तुम्हाला इथं हिंट देतोय की तुम्हाला काय अभ्यासक्रम असणार आहे आणि कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात। सस्पेन्शनचे प्रकार आहे, त्याचनंतर स्टीअरिंग सिस्टीम मध्ये येणाऱ्या समस्या आणि उपाय हे देखील तुम्हाला तिथं विचारलं जाऊ शकतं। आता तुम्ही ह्या पॉइंटवरून विचार करायला सुरुवात करायची आहे की आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात। चला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, माहीत नसल्या तरी निश्चिंत राहा, प्रत्येक गोष्टीचं डिटेलमध्ये विश्लेषण मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। त्यामुळं आपलं हे लेक्चर आहे ते रोज बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वाचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। हे करायला विसरायचं नाही, काय तर बेल आयकॉनचं बटन दाबायला। त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये स्टीअरिंग सिस्टीममध्ये येणाऱ्या समस्या आणि उपाय, व्हेइकल कंट्रोलसाठी सस्पेन्शनचे महत्त्व काय असतं। ज्यावेळेला आपण गाडी कंट्रोल करत असतो त्यावेळेला आपल्याला सस्पेन्शनचं महत्त्व काय आहे हे देखील तुम्हाला तिथं विचारलं जाऊ शकतं। आलं का लक्षात? हा पहिला पार्ट आहे। अजून आपल्याला अशाच प्रकारचे आपण 4 मुद्दे बघितलेले आहेत, अशाच प्रकारचे आपल्याला आणखीन 4 महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण एक एक मुद्दा सविस्तरपणे विश्लेषण करणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती कशाही पद्धतीने प्रश्न फिरवून विचारला तरी तुमची जी तयारी आहे ती तयारी दणक्यामध्ये होणार आहे। त्यामुळे काय करायचंय, अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।